तर नवीन वर्षाचं जल्लोषात आणि आनंदात ठिकठिकाणी स्वागत झाले। पाहूया त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी रत्नागिरीच्या काजर घाटीतनं सूर्योदयाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांची आणि पर्यटकांची गर्दी। नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय अनेकांनी कॅमेऱ्यात केला कैद। तर मुंबईतल्या प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। पहाटेपासूनच दर्शनासाठी लागल्या लांबच लांब रांगा। नववर्षानिमित्त साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी। भाविक रात्रीपासूनच साईचरणी नतमस्तक। शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल। तर कोल्हापूरकरांची नववर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं। अंबाबाई मंदिर भक्तांनी फुललं। पहाटेपासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी लागल्या भाविकांच्या रांगा। तर पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर परिसर भाविकांनी गजबजलं। हजारो भाविकांच्या सकाळपासूनच दर्शनासाठी लागल्यात रांगा। तर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी। मंदिराला फळा फुलांचीही सजावट। नागपुरात नववर्षानिमित्त टेकडी गणेश मंदिर गजबजलं। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग। नागपूरचं आराध्य दैवत टेकडी गणेशाच्या दर्शनानं नववर्षाला करतायत सुरुवात। नांदेडच्या जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारामध्ये भाविकांची गर्दी। नववर्षानिमित्त शीख धर्मीयांची गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी लगबग। तर अयोध्येच्या शरयू घाटावरती भक्तिमय वातावरणात नववर्षाचं स्वागत। भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। शरयू नदीच्या तीरावरती 31 डिसेंबरच्या रात्री लेझर शोचंही केलं आयोजन।